हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे शनिवार। तर आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत 5। आता इथं मी झाडून काढलेलं आहे आणि आज मला बनवायची होती पावभाजी। आता हिरवा वाटाणा बघा बाजारात भेटतोय। आता थोडासा आत्ताच वाटाणा यायला लागलाय, त्यामुळे म्हणजे ह्या ज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत त्या आता थोड्याशा महाग आहेत। आता चालू झालेला आहे, आता अजून थोड्या दिवसांनी तो जरा स्वस्त होतो। तर आता इथं 40 रुपयाला पाव असा वाटाणा हिरवा जो आहे तो मिळत होता। तर आता परवा बाजारातून मग वाटाणा आणलेला होता आणि फ्लावर आणि कोबी होता तेच होता। आता शिमला मिरची, गाजर, बीट हे पण नव्हतं। आता जे आहे त्यातच पावभाजी म्हटलं बनवूया। तर इथं मी 3 बटाटे मोठ्या आकाराचे आहेत, तर 3 बटाटे घेतलेले आहेत। वाटाणा जो पाव किलो वाटाणा होता तेवढा सगळा सोलून घेतलाय आणि फ्लावर पाव किलो आहे आणि छोटा कोबीचा गड्डा असतो तो आहे। तर गाजर, शिमला मिरची आणि बीट असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि नसेल तर एवढ्यात सुद्धा पावभाजी चांगली होते। आता आपल्याकडे जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो। फक्त मेन म्हणजे ओला वाटाणा आणि आता बटाटा तर आपल्या घरात असते आणि फ्लावर असेल तरी सुद्धा ही पावभाजी चवीला छान होते। आणि बीट कसं कलरसाठी टाकलं जातं, आता आपण घरातच खातो त्यामुळे ह्याच्यात सुद्धा कलर छान येतो। आणि सगळं आता वाटाणा फक्त मी धुतला नाही, आता बाकीचं सगळं आहे ते धुवून घेते। कोबी सुद्धा धुवून घेतलेलं आहे आणि फ्लावर जो आहे तो अजिबात खिडका नव्हता, कुठं एखादी आळी सुद्धा मला दिसलेली नव्हती, त्यामुळे तो मी गरम पाण्यात धुतलेला नाही, व्यवस्थित बघून कट करून घेतलेला आहे। आणि हे जे आहे बटाटा आहे तो पण धुवून टाकला आणि फ्लावर असं जास्त पाण्यात व्यवस्थित धुवून घेतला। आणि थोडी आळी वगैरे वाटली तर मग तो गरम पाण्यातनं काढू शकतो आपण। आणि यामध्ये आता पाणी टाकलं आणि ह्याला आता मोठ्या गॅसवरती सुरुवातीच्या 2 शिट्ट्या काढल्या आणि नंतर बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या काढल्या, 3 ते 4 शिट्ट्या काढल्या, कारण भाज्या व्यवस्थित शिजल्या की त्या व्यवस्थित मॅश होतात। मॅश करायला आपल्याला वेळ जात नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत लसूण अद्रक टाकलेलं आहे आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत त्याची मी पेस्ट करून घेते। आता टोमॅटो आपण ज्या भाज्या शिजायला ठेवलेल्या आहेत त्याबरोबर पण टाकू शकतो, पण मी नेहमी ह्याच पद्धतीने करते। आता तुम्हाला कोणतं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर अद्रक, लसूण आणि टोमॅटो ह्याची मी मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। थोडंसं टोमॅटो दिसतंय ते परत एकदा फिरवून घेतलं आणि आता त्यासोबतच इथं मी भात पण लावते। जर पावभाजी असली तरी पण भात हा लागतोच थोडा का होईना। तर तोपर्यंत आता भाताचा कुकर दुसऱ्या साईडला ठेवून देते। आणि नंतर आता ह्यासाठी लागणारा कांदा थोडासा जास्त प्रमाणात चॉपरमध्ये पण आपण चॉप करू शकतो, कारण ह्याला थोडासा बारीक कांदा पाहिजे असतो। आणि नाहीतर मग वेळीने सुद्धा चिरला तरी पण मग बारीक कट करून घ्यायचा। तर स्वयंपाकात म्हटलं तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकात आपल्याकडं नुसतं पावभाजीवर भागत असेल तर करायला सगळ्यात सोपं। तर इथं ना शेतातनं बोरं आणलेली होती बघा, अशा पद्धतीची जी बारकी बोरं असतात ती आता यायला लागलेली आहेत। तर शेजारी म्हणजे चुलत सासरे आहेत, त्यांची बोरांची बाग आहे। तर आमच्या सासूबाई शेताला गेल्यानंतर त्या घेऊन येतात। तर आता भाज्या पण सगळ्या शिजलेल्या आहेत, तर म्हणजे शिट्ट्या झालेल्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेतल्या। आता कढई तर मोठीच ठेवलेली, तर जी मुलगी आहे तिला पावभाजी खूप आवडते, तर तिनं सांगितलं होतं की मला उद्या पण पावभाजी पाहिजे, माझ्यासाठी काढून ठेव, उद्या पण मला ती दिवसभर मी तीच खाणार आहे। तर म्हटलं ठीक आहे, आपण थोडीशी जास्त मोठ्या कढईतच बनवूया। मग कांदा भाजून घेतला। तर कढईमध्ये मोठीच कढई मी ठेवलेली आहे, तर म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं। आता पावभाजी छोट्या कढईमध्ये बसणार नाही म्हणून। आणि आता ह्या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने त्याच कुकरमध्ये मॅशरनं मॅश करून घेतल्या। कांदा पण तोपर्यंत परतत आलाय। तर बघा भाज्या चांगल्या शिजल्या की त्या लगेचच मॅश होतात। कांदा शिजताना थोडंसं मीठ टाकले त्यामध्ये, आणि कांदा म्हणजे लवकर भाजावा म्हणून कांदा चांगला लालसर भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये ही टोमॅटोची पेस्ट टाकली, थोडीशी हळद टाकली आणि पावभाजी मसाला जो 10 वालं पॅकेट असतं ते मी 2 पॅकेट यामध्ये टाकलेले आहेत, कारण थोडंसं जास्त प्रमाण असेल तर मग 1 पॅकेट पुरेसं होत नाही। आणि आपलं रेग्युलर घरचं तिखट टाकलेलं आहे ते पण चमच्याभर टाकले आणि अगदी थोडीशी मिरची म्हणजे मिरची पावडर टाकलेली आहे कलरसाठी।
तर हे पण असं आता मसाला तेलामध्ये ह्या मसाल्या कांद्यासोबत चांगला परतून घेतल्यानंतर यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली. आणि आता ह्या मॅश केलेल्या भाज्या यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये आता ॲडजस्ट करू शकता, कारण जास्त घट्टही चांगली लागणार नाही किंवा जास्तही पाण्यासारखी. त्यामुळं हवं तेवढं परत पाणी गरम करून टाकायचं. मग ह्याच कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि अजून थोडंसं पाणी यामध्ये मी हे ॲड केलेलं आहे. तर आता ही रात्रीचा आहे व्हिडिओ, त्यामुळं कढईमध्ये तुम्हाला असा एवढा कलर दिसत नाही, पण असा जवळून बघितल्यानंतर खरंच भाजीला छान कलर आलता. अजून थोडंसं मीठ कांद्याबरोबर मीठ टाकलेलं होतं, वरून थोडंसं टाकलं चवीपुरतं. आणि तूप आता कांदा भाजताना सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी शक्यतो वरून तूप टाकते, म्हणजे तुपाची चव आहे ती व्यवस्थित मेंटेन राहते. ज्यावेळी आपली भाजी बनत येते गॅस बंद करायच्या अगोदर मी तूप टाकते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर आता इथं जसं कोण खाईल तसं हे पाव गरम भाजून तूप लावून भाजलेले आहेत, सगळ्यांना आवडतात. आणि अगोदर भाजून ठेवले तरी सुद्धा ते मऊ पडतात, म्हणून जसं जेवायला कोण बसल तसं त्यांना ते गरम गरम असे मी भाजून देते. तर बघा मस्त अशी पावभाजी तयार आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. अगदी हे पटकन होणारी आणि कमी भाज्या होत्या तरीसुद्धा चवीला अगदी फार छान अशी ही पावभाजी तयार झाली. तर वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि थोडंसं तूप. आता बटर असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा घरी आपल्या तूप तर सगळ्यांच्या असतं. तर हे टाकून मस्त अशी पावभाजी, तुपात भाजलेले पाव. तर ह्याला पावाला भाजताना भाजीसुद्धा थोडीशी टाकून तुम्ही भाजू शकता, तुमची कशी आवड आहे त्यानुसार. तर बघा असं छान असा जवळनं दाखवल्यानंतर कलर भाजीला छान आलता. आता घरामध्ये आपल्या कलर असतात, पण असे विकतचे तयार कलर खाण्यापेक्षा जो नॅचरल कलर आला आहे तो ठीक आहे. आणि कलर फक्त दिसण्यासाठी असतो, चवीला भाजी कशी झाली हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी तर शक्यतो तुम्ही बाहेरचं कोणतं कलर नाही ॲड करता. बीट असेल तर ठीक आहे, पण नसेल तर जे कलर आपल्या भाजीला येतो तोच ठीक आहे असं मला तरी वाटतं. तर ही पपई आहे ती म्हणजे माहेर जवळ असलं की तो एक फायदा असतो की कोणतीही नवी जुनी गोष्ट त्यांच्या घरी बनली की लगेचच आपल्याकडे पोहोचते ते. तर ही दिलेले होत्या भाऊजांनी पपया. तर छान होती, पपईमध्ये बी अजिबात नव्हतं आणि गोड पण होती. आता एवढी जास्त पिकलेली नव्हती, 2 होत्या पण मी एक कट केलेली. तर अर्धी ठेवली तशीच आता आणि अर्धी मी इथं कट करून घेतलेली होती.